आणि आता पाहणार आहोत उर्वरित जिल्ह्यांच्या टॉप 9 बातम्या। नागपूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी 32,000हून अधिक मनुष्यबळाची गरज। लोकसभेसाठी 4,510 मतदान केंद्र असणार, तर निम्म्या केंद्रांवर मतदान प्रक्रियेचं थेट प्रक्षेपण करण्यात येणार। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत पोलीस विभागाच्या यंत्रणेकडून ठिकठिकाणी नाकाबंदी। अमरावती शहराच्या प्रवेशद्वारावरच चेकपोस्ट, पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी। परभणी जिल्ह्यात पाण्याची स्थिती चिंताजनक। 9 लघु प्रकल्पातील पाणी पातळी घटली तर 8 प्रकल्प कोरडे ठाक। प्रशासनानं पाण्याचं नियोजन करण्याची गरज। अहमदनगरच्या श्रीरामपूरमधील 9 गावातील आकारी ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार। जमिनीच्या मागणीसाठी 12 मार्चपासून उपोषण सुरू, मात्र अद्याप दुर्लक्ष। नागपुरातील अजनी वजनातील 181 झाडं तोडण्यास उच्च न्यायालयाकडून स्थगिती। पुढील सुनावणीपर्यंत झाडं तोडू नका, उच्च न्यायालयाचे महानगरपालिकेला हे आदेश। रायगड किल्ल्यावरील रोपवेसाठी मिलेनियम रोपवे कंपनीचा स्वित्झर्लंडच्या इमॉस या कंपनीशी करार। रायगड रोपवेमधून आतापर्यंत 35 लाख प्रवाशांची वाहतूक। कोकणात शिमगोत्सव, होलिका उत्सवाची धूम। ढोल ताशाच्या गजरात शिमगोत्सवाला जल्लोषात सुरुवात। लातूरच्या वांजरवाडामधील श्री संत स्मारक विद्यालयातील शालेय पोषण आहाराची बाजारात विक्री। गावकऱ्यांनी मुख्याध्यापकाला रंगेहात पकडलं, मुख्याध्यापक पोलिसांच्या ताब्यात। भंडारा जिल्ह्यातील पवनी तहसील कार्यालयामधून 2 टिप्पर चोरीला गेलेले आहेत। कार्यालयामधून चोरांना मदत मिळत असल्याचा संशय आहे।